एका तरुणाचा व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यामध्ये तो काळू वॉटरफॉलला फिरण्यासाठी गेला होता। मात्र नसतं धाडस त्याच्या जीवावर बेतलं। धबधब्याचं पाणी अचानक वाढलं आणि काळू वॉटरफॉलवर तरुण मधोमध अडकला। त्यानंतर काय घडलं तुम्हीच पहा। हा व्हिडिओ पाहून धबधब्यावर जाताना 100 वेळा विचार करा। पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील खिरेश्वर येथील प्रसिद्ध काळू धबधब्याच्या टॉप पॉइंटवर ही घटना घडली। प्रसिद्ध काळू धबधबा हा 5 टप्प्यात खोल दरीत कोसळत असतो। त्याच्या पहिल्या टप्प्याच्या ठिकाणी म्हणजेच टॉप पॉइंटवर एक पर्यटक हा पाय घसरून पडला होता। खाली 200 ते 300 फूट खोल दरी आणि हा तरुण काळू नदीच्या अतिवेगात वाहणाऱ्या पाण्याच्या टोकावर अडकला होता। मृत्यूच्या दारातच अडकलेला हा तरुण कधीही पाण्याबरोबर खाली वाहून जाऊ शकत होता। मात्र काही तरुणांनी थरारक रेस्क्यू ऑपरेशन करत त्याला वाचवलंय। याचा व्हिडिओ व्हायरल होत असून व्हिडिओ पाहताना तुम्हीही श्वास रोखून धराल। पर्यटन स्थळावर रीलसाठी स्टंटबाजी करण्याच्या नादात कार 300 फूट दरीत कोसळल्याची घटना साताऱ्यात घडली होती। आता पुन्हा एकदा पुण्यातील जुन्नर येथील काळू धबधब्यावर एक विचित्र घटना घडली आहे। जवळपास 200 ते 300 फूट खोल धबधब्याच्या टोकावर एक तरुण अडकला होता। सुदैवानं या तरुणाला वाचवण्यात यश आलं आहे, पण त्याच्या या कृत्यामुळे वाचल्यानंतर स्थानिक तरुणांनी त्याच्या कानशिलात लगावून परत असं न करण्याची ताकीद दिली। यावर आता लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत। तसेच व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये जुन्नर तालुक्यात फिरायला येत आहे तर एक जबाबदार पर्यटक म्हणून या काळू धबधब्यावर दुर्घटना होता राहिली। आपल्या जीवाची काळजी घ्या मित्रांनो, असं आवाहन केलंय।